अमरावती जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची तसेच मृत्यूची वाढती संख्या लक्षात घेता जिल्ह्यासह राज्यातील आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरल्याचा आरोप करीत भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी रात्री आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा ताफा अडविला व जाब विचारला। यावेळी कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या। कोरोना संकट काळात रुग्णालयात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे। शासकीय रुग्णालयामध्ये खाटांची संख्या कमी असल्याने रुग्णांना उपचार मिळेनासे झाले आहे। खासगी रुग्णालयाकडून कोरोनाबाधित रुग्णांची आर्थिक लूट होत असून त्याकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष आहे। राज्यातील कोरोना परिस्थिती हाताळण्यात व त्यावर उपाययोजना करण्यात राज्य शासन अपयशी ठरल्याचा आरोप करीत नगरसेवक व भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रणित सोनी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल समोर शुक्रवारी रात्री आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा ताफा अडवून जिल्ह्यातील कोरोनाची भीषण परिस्थिती नियंत्रणात आणण्याची मागणी केली। यावेळी राजेश टोपे यांनी सुद्धा आपले वाहन थांबवून कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले। संपूर्ण परिस्थितीवर उचित कारवाई करण्याचे आश्वासन दिले। यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राज्यातील महाआघाडी सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करून राज्य शासनाचा निषेध नोंदविला। या आंदोलनात प्रवीण रुद्राकार, भूषण हरकुट, अखिलेश राजपूत, कुणाल सोनी, शुभम वैष्णव, शुभ शाहू, संगम गुप्ता, कार्तिक सामदेकर, कृष्णा गुप्ता, धवल पोपट, करण धोटे यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते। या पूर्ण भारत राष्ट्रामध्ये कोरोनाची साथ ज्या प्रकारे वाढत चालली आहे, म्हणजे 23 मार्च पासून तर आजपर्यंत जेव्हापासून कोरोनाची साथ अमरावती शहरात चालू झाली, पूर्ण भारतवर्षात चालू झाली आहे, तेव्हापासून ते आजपर्यंत अमरावती शहरामध्ये शासकीय रुग्णालयामध्ये ऑक्सिजनची कमतरता असल्यामुळे त्याच्यावर सरकार काही उपाययोजना करू शकून नाही राहिली आहे। त्याच्यात ही राज्य सरकार म्हणजे निष्क्रिय साबित ठरलेली आहे। त्यासोबतच जे खाजगी रुग्णालयात जे पेशंटची आडमतेडम ज्या प्रकारे त्यांचे बिल त्यांना देत आहे, त्याच्यावर पण राज्य सरकारचं काही अंकुश नाही आहे। त्या खाजगी रुग्णालयावर राज्य सरकारकडून काही कारवाई करण्यात आहे। त्यासोबतच पेशंट लोकांना म्हणजे पेशंटची वाढती संख्येमुळे या शासनाने काय उपाययोजना केल्या पाहिजे, काय बेडची व्यवस्था केली पाहिजे, कसे खाजगी किंवा जेवढे रुग्णालय आहेत त्यांच्याकडून काय त्यांच्यासोबत राहून काय उपाययोजना केल्या पाहिजेत ते अजून काही केल्या गेल्या नाही आहे। तर आमची या राज्य सरकारला आणि इथल्या प्रशासनाला विनंती आहे की हे लवकरात लवकर या सगळ्या गोष्टीवर तुम्ही उपाययोजना केल्या पाहिजे, अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा, भारतीय जनता पार्टी पूर्ण रस्त्यावर उतरून याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करू। त्यासोबतच भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमचे पार्टीचे अध्यक्ष किरणभाऊ पातुरकर यांनी एक शासकीय मेडिकल कॉलेजच्या संदर्भातलं एक खूप मोठं आंदोलन इथं छेडला होता। ते आंदोलनाला यश मिळालं। त्यासोबत त्यांनी त्याला मंजूर दिली। मंत्री साहेबांनी आता तुम्हाला काय म्हटलेलं आहे? मंत्री साहेबांनी एक आश्वासन दिलेलं आहे की ज्या प्रकारे अमरावती शहरामध्ये काळाबाजारी चालू आहे सिलेंडर, ऑक्सिजन सिलेंडरची, त्यानंतरची इंजेक्शनची, त्याच्यावर आम्ही लवकरात लवकर कारवाई करू। त्याच्यावर कसं आम्ही लावण्यात येईल आम्ही त्याच्यावर प्रयत्न करू। आम्ही मंत्री साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं, पण आमची मंत्री साहेबांना विनंती आहे की आश्वासनासारखं राजनीतिक आश्वासन देऊ नका। इथे जे लोकांची हाल होत आहे, ज्या प्रकारे लोकांची आणि रुग्णांची इथं हाल होत आहे, ते लवकर त्याच्यावर काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजे। यावर तुमचा पुढचा पाऊल काय आहे? आज आम्ही जे यांना मागण्या केलेल्या आहे 8 मागण्या, त्या मागण्या जर का राज्य सरकारने इथल्या प्रशासनाने नाही केल्या तर आम्ही याच्यापेक्षा रोडवर उतरून भारतीय जनता युवा मोर्चा तीव्र आंदोलन करणार आणि राज्य सरकारच्या विरोधात जागोजागी आम्ही तीव्र आंदोलन करूया। पूर्ण गोष्ट ऐकण्यात पण नाही आलं आमच्या। उद्धवजी तुम एक काम करो, खुर्ची छोड़ो आराम करो। उद्धवजी तुम एक काम करो, खुर्ची छोड़ो आराम करो। भारतीय जनता युवा मोर्चाचा विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।